दिल्लीतली ही दृश्य पाहतोय। गाडीमध्ये सध्या शरद पवार बसलेले आहेत। शरद पवार हे खरं तर मोर्चाच्या ठिकाणी आले होते। 300 खासदार जे होते इंडिया आघाडीचे, त्यांच्यामध्ये एक शरद पवार आणि ते देखील स्वतः आंदोलन स्थळी आले होते, मोर्चाच्या स्थळी आले होते। त्यांच्याच बाजूला मल्लिकार्जुन खरगे हे आपण पाहिले, 2 इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते ज्यांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित लावली आणि मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला। इंडिया आघाडीनं सरकार विरोधात एल्गार केलाय, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार केलाय। मतांची चोरी झाली कशी, निवडणूक आयोगाने ही चोरी होऊ कशी दिली, असे अनेक सवाल आहेत जे काँग्रेसकडूनच नाही तर इंडिया आघाडीकडून विचारले जात आहेत। हाँ सर, बिल्कुल बाहर आओ ना आप लोग, पीछे करना, कोई फायदा नहीं है। चलो लो एक बार पीछे करना, पीछे करके माइक लगा के सवाल सर। दिल्लीतली पवार सर, इंडिया आघाडीचा सध्या तिथे मोर्चा सुरू आहे हो गया। आणि इंडिया आघाडीच्या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते। ते सुद्धा वयाच्या 85व्या वर्षी स्वतः रस्त्यावरती चढले आणि इंडिया आघाडीच्या या मोर्चाला त्यांनी पाठिंबा दर्शवला। निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे। मतांची चोरी होत असल्याचा आरोप केला जातोय, ठपका ठेवला जातोय आणि त्याचसाठी खरं तर मोर्चा काढण्यात आलेला। 300 खासदार या ठिकाणी जमले होते। खरं तर 30 खासदारांच्या शिष्टमंडळालाच निवडणूक आयोगानं भेटीसाठी बोलावलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।